हॅलो शिवाभाऊ कुठं आहे? काय निवांत आहे ना? काय नाही देवाला जायचंय बाळू मामाला, येत आहे काय? राहाय मी चौकात या जाऊया येळावेला जाऊया बाळू मामाला मंदिरात. हा या गाडी घेऊन या, नाही तर माझी गाडी आहे. चालतंय ये लवकर. चला बाळू मामाला. हा आहे जुळेवाडी याळवी रोड. या रोडनं आपण याळावी गावात पोहोचतोय. याळावीतून पल्लूसच्या दिशेने जात असताना आपल्याला बोर्ड लागतो, तिथून डावीकडे वळालं. इथून 3 किलोमीटर वरती आहे बाळूमामाचं मंदिर. निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा रोड, दुतर्फा असलेली झाडी, त्याचबरोबर द्राक्षांच्या बागा आणि ढगाळ वातावरण मला एक वेगळाच आनंद देत आहे. असा प्रवास करून आपण गौरीमाजवळ पोहोचलो. हे आहे कमान. त्यानंतर आपण पोहोचतो मंदिराच्या जवळ. याळावी गाव आणि परिसरातील भाविक भक्तांनी लोकवर्गणीतून मंदिरासाठी निधी जमा केला. श्री लालासाहेब कृष्ण पाटील यांनी आपल्या द्राक्ष बागेची असणाऱ्या जमिनीपैकी 2 गुंठ जागा मंदिरासाठी दान केले व सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नातून सन 2003 साली या ठिकाणी छोटसे बाळूमामांचे मंदिर बांधण्यात आलं. आणि त्या ठिकाणी मंदिराचा जो सभा मंडप आहे, लोकनेते स्वर्गीय आराबा पाटील यांच्या आमदार फंडातून सभा मंडपाचे काम करण्यात आले. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये सद्गुरू बाळूमामा, विठ्ठल रुक्माई आणि बाळूमामांचे आध्यात्मिक गुरु असलेले मुळे महाराज यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करत असताना डाव्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला भगवान दत्तात्रेयांची मूर्ती आहे. दर अमावस्येला या ठिकाणी भाविकांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन होते सकाळी. तर दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकादशी नंतर येणाऱ्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बारशी दिवशी या ठिकाणी यात्रा ही भरत असते. मंडळी, तुम्ही पण तासगाव आणि याळावी परिसरात असला तर या मंदिराला एक वेळ नक्कीच भेट द्या. आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.